तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जेव्हा सुख नव्हे. एरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. महायोग पिठे तटे भीमरत्यम ब्रह्मपुंडलिकाय दातन मनिंद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपदानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुगा. ओम नम ज्ञानेश्वर करुणाकर धड तुमचा गुरुलादलो पावन झालो चराचरी. ओम नम जय देव वेद प्रतिपाद्य जय जय संस्वद्यात परुपा देव तुझे गणेश कलोर ते मते प्रकाश मन्य निवृत्तीदास स्वभाव जोजी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयनं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मनोजम मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भजन मारुती नंदन, हे दुःख भजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. हे दुःख भजन मारुती नंदन
राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम, इनके पग में वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम। आना रे घनश्याम, आना सुंदर श्याम, हमारे हरि कीर्तन में। आना रे प्रभु श्याम, हमारे हरि कीर्तन में। हरे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। हरे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। प्रभु आप आना संग राधा जी बुला, आप भी आना संग राधा जी बुला, आप भी आना संग गोपियों बुलाना। आप भी आना गोपियों को बुलाना। लाना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। आना सुंदर श्याम, हमारे हरि कीर्तन में। हरे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। हरे हमारे हरि कीर्तन में। यादें तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना है। तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए। सच कहता हूँ राधे, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए। विठल विठल विठाला विठाला पहिले तर मी सगळ्यांची माफी मागून सांगेल, मी काना देशातला मुलगा आहे आणि इथं कीर्तनामध्ये नाही, तुम्ही तुमनं काम चालू द्या, तुमले असं आव का आमले गोमाली बोजानो तो धंदा मी करतच नाही, मी दुश्मनावर बी प्रेम करत आहे, मला गुरुजीसने शिकवण आहे मला. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला मी काना देशाचा आणि काना देशाचा असल्यामुळे भैया कोण बोलू नका ना बाबा, ते वरती बसलेले आहेत ना भैया, मी सगळे वरती बसलेले दादा इथं साइड मध्ये उभे दादा, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. ही कीर्तनाची मर्यादा आहे, कारण नसताना कोणी हसायचं नाही, कारण नसताना बोलायचं नाही, कारण ही कीर्तनाची मर्यादा आहे. पहिले तर मी ज्ञानामानाने तुमच्यापेक्षा खूप कमी आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, तुकोबराय सांगतात, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्म. कीर्तनात जर व्यर्थ बडबड केलं ना तर बेडकाचा जन्म भेटतो, आणि जर का तंबाखू ओढून काढेल जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. विठ्ठल विठाला 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 आणि इथं भगवंताचं नामचिंतनाचा आपण काढा घ्यायला बसलोय ना. हा, तुम्ही आलात ते भगवंताचं नामचिंतन ऐकण्यासाठी नाही का, इथंही आमचं संतांचं प्रमाण आहे, ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा, पण पथ्य पाडावं लागेल, पथ्य पाडावं लागेल. मग ते भगवंताचं नामचिंतन असेल, पण नामचिंतन करत असताना व्यर्थ बडबड करू नका. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 मी काना देशातले असल्यामुळे कधी कधी काय होतंय माहितीये का,
सर्वांच्या पहिले जाहीर माफी मागतो. मी काना देशातला आहे म्हणून पहिले तर मी या गोष्टीला महत्त्व देतो, व्हॅल्यू देतो की भैया नारद महर्षींशी संवाद साधत असताना भगवंताचा आणि नारद महर्षींचा संवाद होता. संवादामध्ये नारद महर्षींनी विचारलं, देवा मला जर तुझी भेट घ्यायची असेल तर कुठं भेटणार? तुझं दर्शन घ्यायचं असल्यावर कुठं भेटणार? देवाने सांगितलं की महर्षी जर मला भेटायचं असेल तर इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात, माझे भक्त गाते गाते नारदा मी हो माते, नारदा मी हो माते, नारदा मी हो माते. वा माऊली बाबा. नारद महर्षींना सांगितलं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात, नाही दादा बोलू नका आणि इथलं सांगेल वर बी किडा पाड रहा ना. देखा बा तुम नाही विचार मी ते एक लायले तुम्ही पटना ते बंद बी करू शकतास. कारण बटा तुम्ही एकला मी एकला आणि तुम्ही अख्खं गावशे म्हणल्यावर नाही बसा तुम्ही कुठे बी बसा, पण तुम्ही बी शांत त्याला नामले बी शांतता लागू द्या रे काका, जगू द्या रे. बराच लोक दुसऱ्याला जगू द्यावाना आवडत नाही. हा किडापाडामध्ये आयुष्य काढले जातस. तिथलंच बोला ना एक आणलेस ना मी बरोबर विठ्ठल विठ्ठल. सुरुवाती देखूत ना पुढे काय काय बोंब पडस. पहिलं तर मी काना देशातला आणि कुठं तरी मी नारद महर्षींचा संवाद सांगत असताना सांगतो भगवंताला सांगितलं होतं की देवा तुझं दर्शन घ्यायचंय, तू कुठे भेटणार आहे? देवानं सांगितलं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात ना तिथं माझी हजेरी असते. मग मला हे सांगायचंय जर का ब्राह्मण पाड्यामध्ये कीर्तन चालला, ब्राह्मण पाड्यामध्ये कीर्तन चालूया आणि जिथं कीर्तनाची जागा ते पांडुरंग उभा, मग इथं जर का पंढरीश पांडुरंग परमात्मा येऊन हाजरी लावतोय, पंढरपुराचा मालक जर ब्राह्मण पाड्यामध्ये कीर्तनात हाजरी लावत असेल तर माझ्या काना देशाची श्रीमंती वणीगडाची देवी येत नसेल का हो बाबा? येतच असेल नाही का? आणि देवाचं नमन झालेलं आहे आणि माझ्या काना देशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी. देवीचं अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात. हा कारण देवी येले म्हणजे देवी येल जे. हा आणि जर देवी आली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी आपण देवीचं स्वागत करूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आई खेळत आली या मायला कुचाल खेळू या, आई खेळत आली या देवीला कुचाल खेळू या. कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ माय खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू हरी. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. एरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांनी नाही मग तुमनं मन जर नातं जुळणं होय कोणतरी मधमा पडेल आणि ज्यांनी जसं की जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी रुक्मिणी आई साहेबांना भेटले म्हणजे कृष्ण भगवंत. कृष्ण भगवंतासोबत विवाह झाला. आई साहेबांचं पुण्य जरी होतं पण मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय आई साहेबांना जगाचा मालकपती म्हणून भेटलेला नाही. तिथं सुदेव नावाच्या ब्राह्मणानं चिठ्ठी सोडली देवापर्यंत, तेव्हा देवानं रुक्मिणी आई साहेबांना उचललंय.
तसंच जर तुम्ही मायबापांचा मला दर्शनाचा योग आला असेल तर त्याला श्रेय जात आहे आमचे नरू बाबा आणि मध्यस्थी माझे अजून बंधू आमचे गणूदादा साहेब. दोघांनीही ठरवलं की आपण रवी किरण महाराजांना सांगूयात. तुम्ही सांगितल्याच्या नंतर त्यांनी मला कॉल केला आणि कॉल केल्याच्या नंतर तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं. कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी. इकडे आमचे सागर बाबा आहेत. मृदुंगाला आमचे दुसरे छोटे बंधू म्हणजे आमचे गणूदादा आहेत, ज्यांच्यावर मी नितांत प्रेम करतो असे असणारे आमचे किरण माऊली आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. इकडे आमचे संतोष बाबा तर आहेत. हां, नरेंद्र बाबा आहेत. बाबा बऱ्याच ठिकाणी असतात, भेटतात मला कीर्तनात. हां, आमचे देवा बाबा आहेत. सगळे भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. आमच्या ताईसाहेब गावातल्याच आहेत ताई. वा वा, छान, चांगली गोष्ट. इथं महिला पण टाळ घेऊन उभ्या आहेत महाराज. स्वाभिमान वाटतो काही काही गोष्टींचा बघितल्याच्या नंतर. चांगलं येत आहे. तुम्ही टाळलीश उभा आहे तसे मायबापासना संस्कार परिवार चांगला असेल. तुम्ही टाळलीश उभा आहेत पण काय ध्यान देऊ नये. कोणी किडा पाडात ना बहीण तरी ध्यान देऊ नये. शिलगाय देऊ त्यासना दर्शनवर माटी टाक देऊ. जो चांगलं करायला निघो ना तर ते किडा पाडणार भेटत काय ध्यान देऊ नये म्हणून नेहमीनं उदाहरण आहे. आपण या लाईटी लावतोस ना, या लाईटी लावतोस ना, या लाईट कसान करता लावतो बाबाजी? उजळ करान करता, बरोबर आहे ना. पण जटे उजाया करो का तटेच किडा पडतस. सोप्या गोष्टी आहेत या मनीषीने ना किडा. पण एवढं ध्यान मध्ये ठेवा ना, कितला का किडा पडत ना काका, कितला का किडा पडत ना. लाईट कधी बंद पडस का? लाईटले माहिती या पायटे मर जाते. मला काल दिन आकू सुरू वन शेव मनीषी कुत्राशने नांदे आणि किडाशी नांदे लागू नये. आपलं ठरेल. आमचे इथं महाराज बरेच आमचे अशोक बाबा आहेत. हो, क्या बात आहे, क्या बात आहे बाबाजी. आमचे सगळे वारकरी आहेत माऊली परिवारातले. आणि खरं तर मी या परिसरात कीर्तन केलं की मला स्वाभिमानाने सांगावं वाटतंय. कदाचित जुने जे म्हातारे आहेत ना ते मला ओळखत असतील. जेव्हा वयाचा 11-12 वर्षाचा होतो ना तेव्हा मी या वारीमध्ये चाललेला माऊलींच्या. आणि मला गुरुजींच्या हातचीच माळ आहे. पर कसं असतं ना, काही पोरे बाहेर देश शिकायला चालना घ्या, काही पोरे नालायक बी राहतात असं बी मान्य करत. पण काही काही मायबापसले असं वाटत तो बाहेर नाही घ्या नीचोय घ्यावी भाऊ. तसं काहीच नाही. मी पण माऊलींच्याच परिवारातला आहे. माऊलींच्या हातूनच मला माळ आहे. हो, आणि माझ्या माऊलींच्या हातची माळ आहे. मी वयाच्या 12-13 वर्षाचा असेल ना बाबा तेव्हा मला माळ होती. आपले विठेवाडीचे बाबा आहेत ना, हां हां, तर ते बाबा लोक मला धोतर सुटून जायचं ना. जर बहिर्दिशेला जायचो धोतर नेसता यायचं आणि अख्खं गुंडाईन लई बाबा मला नेसाड द्यावं. अशा परिस्थितीत वारी केलेली आहे. मला माहिती आहे माऊलींचे संस्कार काय आहेत. हो, मी पुरेपूर नियमात राहण्याचा प्रयत्न करतो. पण दुसरी बाजू अशी आहे माझी का मी वृंदावनमध्ये संहिता घेतली कथेची. पहिले तर तुमच्या मनातून माझी जी घाण कोणी भरली असेल ती काढावी लागेल. नंतर कीर्तन भले 15 मिनिटं अकोला माडसुद्धा आपण. तुम्ही जर सांगा ना महाराज 12 वाजाड हो तुम्हाला बी वाजाडसून मना बी वाजाडली काय टेन्शन नाही. हां, काय आहे ना, मी पण नियमातच राहतो. पण काही गोष्टींचं माझ्याकडनं तुमच्या बाजूचं थोडं नियम कमी पडत असतील. त्याचं कारण असं आहे मी संहिता घेतली वृंदावनमध्ये कथेची. आता तिथं गुरुजी असं सांगतात, भैया तुम्हाला आहे ना ज्यांना कथा करायची असेल त्यांनी देवावर प्रेम केलं पाहिजे. नुसतं कथा सांगून चालत नाही, अंतःकरणापासून देवावर प्रेम करायला पाहिजे. पण जर का नुसतं आम्ही देवावर प्रेम केलं आणि देवाने आमच्यावर केलंच नाही तर ते एकतर्फा होईल ना बाबा, एकतर्फा होईल ना. तर देवाने सुद्धा आमच्यावर प्रेम करायला पाहिजे. मग याच्यासाठी देवाला रिझवण्यासाठी काय करावं लागेल तर देवाला रिझवण्यासाठी देवानं आपल्यावर प्रेम करावं. याच्यासाठी जसं की 2 भाऊ असतील घरामध्ये, मोठ्याची जर तारीफ होत असेल, मोठ्याची जर तारीफ होत असेल तर लहान्यानं समजून घ्यायचं मोठा जसा वागतो तसं आपणही वागलं पाहिजे. बरोबर आहे ना. म्हणजे मायबापांना दोघं लेकरं आवडतात. तसं आपल्याला जर वाटत असेल देवानं आपल्यावर प्रेम करावं तर त्याच्यासाठी देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा की देव त्याच्यावर विशेष प्रेम करतो. मग देवाचं 16,108 बायका असल्यावर सुद्धा देवाचं कोणावर प्रेम होतं जास्त? राधेवर. वाताई 1 नंबर. हां, म्हणजे महिला माता असले समजाच बो आता. हो, राधेवर प्रेम होतं.
16,108 बायका असल्यावर राधेवर प्रेम करतो. मग आम्ही कथाकार जरी पुरुष आहोत तरी सुद्धा जर देवाला रिजवायचं असेल, देवाला मनवायचं असेल, देवानं आपल्यावर प्रेम करावं वाटत असेल तर राधाराणीचा शृंगार घेऊन आम्ही देवाला रिजवण्यासाठी उभे राहतो. तुम्हाला दाखवण्यासाठी अजिबात नाही, व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो. हां, बाकी गैरसमज काढून टाकायचा. लोकेशले तुमले देखाडीन मला काय करणार, मी 7वी 8वी होतो तवेच ना चिट्ट्या वाची राहणं. तो रिकामा धंदा करतच नाही मी. आणि तुम्हाला चॅलेंज आहे माझं. वायबार कामांमध्ये रविकिरण महाराजांचा एक गुन्हा सिद्ध करा ना. 21 लाख रुपये कमवा. 21 लाख. काहीच कामले जाऊ नका, धंदा जाऊ नका. 21 लाख गडबडी भेटतील. पण तुमले सापडाल बी पाहिजे बा. हां, म्हणून काय असतं ना, काही गोष्टी गैरसमज होतो. बऱ्याच ठिकाणी असं होतं. पण चांगलं आहे, आपला परिसर आहे, इकडे सगळे जिवाड्याचे लोक आहेत. काही कोणी आपले विरोध करणारा शेत नाही, बट आपला येतच. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम चांगली. आमचे गायन करणारे महाराज चांगले आहेत, ऐकणारे श्रोते चांगले आहेत, आमचे वाजवणारे महाराज चांगले आहेत. बट हा लोके चांगला शेतच हाती देखूत बा. रवी किरण महाराज काय किडा पाड असते. हरी विठ्ठल विठ्ठल. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगताय, भैया जन्माला आलाय ना, तर जन्माला आल्याच्या नंतर काय कर, भगवंताला आपुलासा कर. पण भगवंताला आपुलासा करण्याच्या आधी जसं तुम्हाला मंदिरात प्रवेश करायचा असेल, फॉर एक्झाम्पल मंदिरात जर प्रवेश करायचा असेल तर पहिल्या पायरीवर पाय ठेवावा लागतो, दुसऱ्या पायरीचा सहारा घ्यावा लागतो, तिसऱ्या पायरीचा सहारा घ्यावा लागतो, तेव्हा आपल्याला भगवंताचं दर्शन होतं. जर तुम्हाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी पहिली पायरी दुसरी पायरीचा सहारा घ्यावा लागत असेल तर मध्ये प्रवेश आहे. मग मला सांगा, जर जगाच्या मालकाचं दर्शन घ्यायचे तर दर्शन घेण्यासाठी अगोदर कोणीतरी भेटले पाहिजे. आणि अगोदर भेटणारे ते म्हणजे संत. जोपर्यंत संत भेटत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला आमदाराला भेटायचं असेल, आमदाराला जर भेटायचं असेल तर अगोदर पीएला भेटावं लागतंय. डॉक्टरांना भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडर दादाला भेटावं लागतंय. जर प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं. प्रिन्सिपलला भेटायच्या आधी शिपाई काका. आमदाराला भेटायच्या अगोदर पीएला भेटावं लागत असेल तर मला सांगा, जगाच्या मालकाला जर भेटायचं असेल तर कोणीतरी मध्यस्थी असलं पाहिजे. आणि मध्यस्थी असणारे ते असतात संत. आणि संत आपल्या जीवनात आल्याच्या नंतर आपल्याला मार्ग दाखवतात. हो, पण संत जीवनात आल्याच्या नंतर आपल्याला मार्ग दाखवतात, पण तसे संतही भेटले पाहिजे तर भगवंताची प्राप्ती आहे. नाहीतर काही काही माझ्यासारखे पांढरे शुभ्र, आता पिवळा ड्रेस घातलाय म्हणून पिवळा दिसत असेल, पांढरा शुभ्र कपडा घातला रवी किरण महाराजांनी म्हणून तुम्ही लोक विश्वास करतात, पण तो तेवढ्या लेवलचा आहे का, तेवढ्या लायकीचा आहे का, हे पण ओळखणं महत्वाचं आहे. कारण काही काही दिसायला पांढरे शुभ्र कपडे घालतात, दिसायला पांढरे शुभ्र असतात पण आतून लय काळे असतात. म्हणून सगळ्यांवर विश्वास ठेवायचा नाही. रवी किरण महाराज किती स्वच्छ कपडे घालत असेल, एकदा त्याला निरखा पारखान मगच विश्वास करा. हा, नाही ते बराच दिखाल पांढरा शुभ्र कपडा घालतास, आत गैरी घाण बरटेलशी, काही काम नाही शे. बरोबर आहे ना. महाराज अंतकरण एवढं शुद्ध पाहिजे. आम्ही पहिल्यांदा जेव्हा माळ घालायला आलो ना माऊलींकडे, गुरुजींकडे जेव्हा माळ घालायला आलो पहिल्यांदा, आमच्या गावातले कर्ल्यातले मोती महाराज आहेत. हा, मोती महाराज मृदंगाचारी गाडी भरून आणली आम्हाला. 12-12, 13-13 वर्षाचे पोर होते सगळे. जेव्हा माऊलींनी माळ घातल्या ना आमच्या गड्यात, माऊलींच्या मुखातून पहिले कोणीतरी होतं, मला नाव लक्षात नाही, त्यांना सांगितलं, ए पोरा, अरे या पोरांना काहीतरी खायला दे रे. आम्हाला लाज वाटत होती. नाही गुरुजी, आम्ही जेवण करून आलोय. खोटं कशाला बोलतोय रे, भूक लागली तुम्हाला. म्हणजे ही ओळखण्याची ताकद संतांची असते. आणि जर त्यांच्या सानिध्यात आपण राहिलेलो तर आपलं सुद्धा मन तेवढं स्वच्छ असणं गरजेचं आहे. क्योंकि भैया, हा, आमचे कथेमध्ये एक प्रमाण आहे. स्वर आहे का? हा, ते स्वर शिवाय जमणार नाही. ए संतन के संग लाग रे,
जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। जाग सके तो अब तू जाग रे, हो तेरी अच्छी बनेगी। भैया संतन के संग मतलब संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर एवढं परिवर्तन झालं पाहिजे, जे बघितलं ना त्याच्यात भगवंत दिसला पाहिजे, एवढं हरिरूप झालं पाहिजे माणसानं। हा वारकऱ्याचा नियम आहे हो, आपल्याला शिकवण आहे नाथबाबांची नाही का, नाथबाबांची शिकवण आहे प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान। करायचे असेल तर प्रेमाची पेरणी करा, आणि हे शिकवतात तर ते आपले गुरु नाही का, आणि गुरु सुद्धा तसे असले पाहिजे आपल्या माऊलींसारखे। कसं हा थोडं शपक प्रमाण घेतो पण मला आवडतं म्हणून, हा मला आवडतं म्हणून सांगेल। हे ज्यांना पाहता क्षणी फुलतो माझा मुखडा गे, ज्यांना पाहता क्षणी फुलतो माझा मुखडा गे, माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा, ज्यांना पाहता क्षणी फुलतो माझा मुखडा गे, माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा, गुरु माझा काळजाचा तुकडा, माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा। भावाचं जवा नव्हतं कोण, माझ्या जीवनात केलं त्याने येणं, जीवा भावाचं जवा नव्हतं कोण, तेव्हा जीवनात केलं त्याने येणं, जीवा भावाचं नव्हतं तेव्हा कोण, तेव्हा जीवनात केलं माझं बोट धरून या दिलं सारं ज्ञान, मी गातो त्यांचं गुणगान, बोट धरून या दिलं सर्व ज्ञान, म्हणून गातो मी त्यांचे गुणगान। त्यांच्या नामाचा मी करतो सडाचा खळा गे, माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा, 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 माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा। वाह, गुरुवर तेवढी निष्ठा असणं गरजेचं आहे। जर तसे संत भेटले ना तर भगवंताची प्राप्ती होते, आणि त्यांच्या सोबत राहिल्याच्या नंतर परिवर्तन होतच। फक्त आपण अंतःकरण शुद्ध करून त्यांना शरण गेलं पाहिजे, म्हणजे नक्कीच परिवर्तन होतं। मला नेहमी सांगायला आवडतं हे, काही दिसायला पांढरे शुभ्र असतात, आतून नसतात। जसं फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल, कावडा असतो, बगडा असतो का, बगडा बाबा दिसायला एकदम पांढरा शुभ्र दिकस, बगडा दिखाल एकदम पांढरा दिकस, तो पाणी मा उभा रास ना तो एक पाय वर करीन उभा रास काका, म्हणजे त्या पाणी माना कीटक असले असं वाटत सावधी दव्या बरोबर दिकी राय ना भो, एक पायवर उभा शे अहो नक्कीच हरिद्वार ना साधू होईन बा। हा ते कीटक विश्वास करलेतच, ते कीटक विश्वास करतात, एका पायावर उभा पांढरा शुभ्र दिसतोय म्हणजे नक्कीच हरिद्वारचा साधू असला पाहिजे। विश्वास करतात, हा कोणाचं वाईट करणार नाही, तो विश्वासात त्या कीटकांना घेतो आणि उचललेला पाय हरडूत त्यांच्या डोक्यावर देतो। मग असा काही दिखाल पांढरा शुभ्र राहतच पण आतून राहतच नाही। खरा वारकरी ना हा खरा माडकरी कधीच कोणाचा द्वेष करत नाही, आणि द्वेष करत असेल तर तो माडकरीच नाही। ही आपल्या गुरुजींची शिकवण आहे, ही आपल्याला वारकरी संप्रदायाची शिकवण आहे। आणि सांगू का तुम्हाला, ही मानसिकता आहे ना, म्हणजे 90% लोक सर्वसारखाच येतात, चांगला येतो बा, 1-2%, 10% सोडदेस मी, पण त्यासली म्हणा संदेश रास आडे बसेलच मग कोणीच नसतील, पण व्हिडिओ व्हायरल होस ना, गडबडी ऐकणार असले माहीत पडतात किडा पाडू नये बा असं। हा कसं असतं सांगू का तुम्हाला, आपलं पोरग जर 4-5 वरीस मा बी बोलायला लागणार ना, नुसतं जेमतेम म्हणत ते पप्पा आमना बावड्या बोलायला लाग्या, दुसरा ना 1 वरीस ना जर बोल ना तोत्रे बोलस रे तो का रे, तू ना 5 वरीस ना घ्या तो बोलायला लाग्या तरी तू ना बोलायला लाग्या, आणि दुसरा ना वरीस ना नेम मन राहणार तरी तोत्र्या बोलाय ना। म्हणजे दुसऱ्याच्या लेकरांमध्ये पण आपले लेकरं बघा महाराज, कधीही तुम्हाला दुसरं वाईट दिसणार नाही, कारण बघायची दृष्टी चांगली राहिली का सृष्टी चांगली दिसते। हो, दृष्टीवर महत्व नाही का, दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली, आणि दृष्टी चांगली असेल तर चांगल्या संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर जर दृष्टी चांगली भेटलीच, अर्थात भेटतेच, फक्त लेता यायला पाहिजे। कारण बाजारात विक्रीसाठी आहे ना, बाजारात विक्रीसाठी काजू बदामवाला पण उभा आहे दुकान लावून,
बाजारात विक्रीसाठी दुधाचे प्रकार असतील ना, ते विकणारा पण बसलेला आहे आणि त्याच्याच बाजूला बियर बारचे दुकान पण आहे. तसं गुरु सगळं धरून बसलेत. घ्यायचं काय ते आपल्यावर असतं. ज्यांना घेता आलं ते बरोबर दुधाचा प्रकार घेतात नाही का, आणि ज्यासले नाही लेता उन त्या काही बी उचलेले येतात. जसं की माऊली सांगतात ना, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. हा बोलता हुशार लोक येत, मला नाही येतीस ना त्या ओव्या, मला येत नाही त्या मग तुमले बोलायला राहिनो. विठ्ठल विठ्ठल संत चांगले भेटले, गुरु चांगले भेटले ना, तर भगवंताचा परिचय करून देतात. आणि भगवंताचा परिचय केल्याच्या नंतर ते सांगत असताना सांगतात, जसं व्यासजी सांगतात ना, हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. आपल्याला जर संत चांगले भेटले, भगवंताचा परिचय करून देतात. देव आहे कसा, देव कसा आहे तो परिचय आपल्याला संत सांगतात. मग आपण देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर निरखून बघायचं, तो खरंच सच्चिदानंद आहे का. हा, ते सच्चिदानंद म्हणजे काय, सच्चित आनंद यानं भरलेली जी मूर्ती आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाश आहे, तिन्ही तापांचा नाश करणारा तो भगवंत. अशा देवाला शरण जायला आपल्याला संत सांगतात. अशा देवाला शरण जायला संत सांगतात. हा, पण मला थोडं विनोदाची झालर लावून सांगायला आवडतं. काही वांधा नाही ना, बिंदात चाल देऊ ना, उभाटी ना आखलू ना, गागर पाडू ना, बरे नाही बा. मी ते निघीच असो, पण मग मना कार्यकर्ता असले मागे लोक बोटे टोचतील, त्याला बोलायली ना किळा पाडी घ्या बा, असं नको आले. तसं काय कोण दिकत नाही आडे. हा ऐका, तुमचा आणि माझा जन्म हा कशासाठी आहे तुकोबाराय सांगतात. माझा जो जन्म आहे ना, हा कशासाठी आहे तुकोबाराय सांगतात. ऐका, हे घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. देवा, माझा जो जन्म आहे ना, तो भगवंताच्या नामचिंतनासाठी म्हणतात. पण आपण संत आपल्याला जागवतात, पण आपल्या लक्षात येत नाही, आपण तरी विसरलोय. आपण दिलेल्या वचनाला मुकतोय. खरं तर आपण आलोय ज्या कामासाठी, ते काम चुकलोय. आपलं काम काय सांगू का तुम्हाला. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला, ज्या कामासाठी आलोय ते काम हुकलोय. म्हणून मी तुम्हाला दृष्टांत म्हणून एक विनोद म्हणून सांगेल, पण त्याच्यातून आपल्याला सिद्धांत पटवेल मी. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला सांगितलं, काहोदनी तुम्ही रोज बाजाराला जाता, तुम्हीच जाता बाजाराला. म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो, बाजार करणं एवढं सोपं नाही या. बाई म्हणे, तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का. काय भाऊ सुरू कर दे ना राखो. बसून घ्या, बसून घ्या, बोलू नका. मी तुमच्या 4 वेळेस पाया पडून सांगितलं नका बोलू ना. मला कोणा अपमान करा अजिबात आवडत नाही, पण तुम्ही नाविलाज करा. आता बरं का, 4 वेळेस तुमच्या पाया पडून सांगितलं बोलू नका. मागचे दादा जे पण असतील, कसं असताना कीर्तनाची मर्यादा आहे. 2 तास फक्त नियमाचं पालन करा, नंतर मी तुमचा बेस्ट फ्रेंड बनून जाईल. आपण बसून गप्पा मारू जे पण असेल. पण आता कीर्तनात नका बडबड करू दादा. आणि जर कीर्तनातून एखाद्याचं काही मतलब न कळत माझ्याकडनं बोललं गेलं, जर अपमान झालाच, त्याला मी जबाबदार राहणार नाही. बरं, हा हा नाही, ते बी एस ना आपले, ते बी एस देवपूत ना पुढे. नाही मी असा का मी पहिलं मुळशे बुवा, कोणता डबा मग काय आपले माहित नाही, काय वाय बार उपाध्या करा नको. एकदा मला जर माहित पडली कोणता डबा मग काय, मी सासूल वट्टावर चहा देत जासू. सुरुवात आहे आपली नाही का. बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला म्हणते, काहोदनी रोज तुम्हीच बाजाराला जाता, रोज तुम्हीच बाजाराला जाता. म्हणले उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो, बाजार करणं एवढं सोपं नाही ना. ती म्हणते, काहो
तुम्ही बाजार करू शकता, मी नाही का करू शकत. म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही, पण बाई काय ऐके नाही. हो, आणि तुम्हाला सांगतो बरं का, 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बाल हाट, स्त्री हाट आणि जोग हाट. या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बोलू नका मायबाप. 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बाल हाट, स्त्री हाट आणि जोग हाट. जसं की नातून हात धरी जर तुम्ही फिरायला निघ्यात, नुसतं धोतरी आणि बंडी घालायचे, खिसा नाही, 1 रुपया नाही तुम्हाला सांगे, आणि नातूने जर दुकान देखील सांग बाबा मल वेपरली देऊ, पिंट्या मा पण काहीच नाही, घर चाल रे नाही रे बोल ली दे, घर ते येतणार भाऊ नाही रे भो बाबा ली देस का नाही, ते लोई पड जुबर भाऊ. म्हणजे तुम्हाला किसा रुपया नाही तरी तुमले ली देणं शेते. बरोबर आहे की नाही. बाल हाट. आता चला स्त्री हाट. या मायांनी जर ठरवलं कितलं का भारी वातावरण राहे ना, घर माय निघणार ना तुम्ही एकदम हाशी खुशी मजा आले तर स्टँडवर त्यांनी चक्कर मारीश नाही, घर या बाईल सांगा हिमाल पाणी भर दे, लिहिल्या ना मग बापरे मी आता गोतोय ते गण भारी वातावरण, ते काय बाधा होय ना भाऊ. तो सांगा काय काय होय ना, काय काय व्हावशे माले, काय कोणा फोन भिनून का हा मन वहिनी ना फोन येलो होता, मग मन माइन तब्येत खराब शे, मला आजच जाणं शे. तुम्ही जर सांगत एक शेतीमा मजूर भेटी राहील जेम ते मजूर भेटेल शे तेवढं कांदा काढले होते, 2 दिवस नंतर चालणे जायचो, बाई सांगच नाही मला आजच जाणं शे. एखादा माणूस राखसन मा 2-4 कान मध्ये